अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे तातडीने बंद व्हावे या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे आणि शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पोलीस प्रशासनाचा निषेध करत परिसर घोषणाबाजीने दणाणून सोडला। मुरगुड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। हे व्यवसाय तातडीने मोडीत काढावे तशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली। यावेळी मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले। पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। या आंदोलनात शिवसेना तालुका संघटक मारुती पुरीबोवा, उप तालुका प्रमुख समीर देसाई, विभाग प्रमुख दिग्विजय पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। याना आम्ही या कागल तालुक्यामध्ये जे क्लब चालू आहेत, क्लब अवैध क्लब, मटका, दारू, गांजा, गुटखा या सर्व अवैध धंदे बंद व्हावे यासाठी आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनं करून आम्ही या ठिकाणी निवेदन देत होतोय। या स्थानिक पोलीस स्टेशननं 1 महिन्याच्या आत संबंधितावर कारवाई करावी आणि हे सगळे अवैध धंदे बंद करावे असे आमचे या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय पाटील मॅडम यांना आम्ही या मागणीचं निवेदन देत आहोत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।